हॅलो सर, तुम्ही म्यूट आहेत. हो सॉरी. ओके. तर मग आपल्याला वेव्हलेंथ काढायची आहे. ठीक आहे. हे जे आहे हे आपला कॅल्क्युलेशन पार्ट आपल्याला नाहीये. ठीक आहे. हे फक्त समजण्यासाठी तुम्हाला दिलंय की वेव्हलेंथ आपण कशी कॅल्क्युलेट करतो किंवा टाइम कसा कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. तर एक कसा सिनारिओ असतो इनबिल्ट त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काय असतं बॅक एंडला कॅल्क्युलेशन ते समजण्यासाठी दिले. हे तुम्हाला काही कॅल्क्युलेशन पार्ट नाहीये. पण समजण्यासाठी एक उदाहरण दिले. तर आपण काय करतो, वी ट्रान्समिट 3 वेव्हज 3, 4, 5, 3, 4, 5 असा वेगवेगळ्या वेव्हलेंथच्या वेगवेगळ्या वेव्हलेंथ पास करतो. ठीक आहे. आणि मग त्यांचे जे काही रिलेशन आहेत दे वी वी राईट दोज रिलेशन्स. ओके. आपण ते रिलेशन समजा एक वेव्ह पास केली 2D इज इक्वल टू N1 लॅम्बडा 1 प्लस 5 लॅम्बडा 2 लिहिला. मग दुसऱ्या वेव्ह साठी दुसरं रिलेशन लिहिलं, तिसऱ्या वेव्ह साठी तिसरं रिलेशन लिहिलं आणि हे तिन्ही रिलेशन एकमेकाशी कंपॅरिझन केलं आपल्याला काहीतरी उत्तर मिळेल. ठीक आहे. तर आता हे सगळं जाऊ द्या. आता एक तुम्हाला सिंपल एक्झाम्पल घेतो. मगाशीच्याच डायग्राम मध्ये समजा जर तुमची जी ही आहे तुमची मगाशीची वेव्ह आहे ना, त्या वेव्हचा जो लांबडा म्हणजे त्याची वेव्हलेंथ जर 20 मीटर असेल, ठीक आहे. एन म्हणजे नंबर ऑफ फुल वेव्ह दॅट इज 6 असेल. स्टार्टिंगचा जो अँगल असेल तो 0 असेल फेज आणि एंडचा जो अँगल असेल तो 180 डिग्री असेल. आय विल शो यू इन अ सेम डायग्राम. आता ह्या डायग्राम मध्ये बघा φ1 जो आहे म्हणजे स्टार्टिंगचा अँगल आहे फेज अँगल दॅट इज गिव्हन ॲज अ 0. ओके. हा जो फाय अँगल आहे दॅट इज गिव्हन एज 0. φ2 हा 180 दिलाय. का तर बघा इथं 0 आहे, इथून इथं वेव्ह आली, इथं 0 आला, इथून इथं वेव्ह आली, इथं पुन्हा 0 आला, इथून इथं वेव्ह आली, इथं 0 आला, इथून इथं वेव्ह आली, इथं पुन्हा 0 आला, ही फुल वेव्ह लेंथ आली, इथं 0 आला, ही फुल वेव्ह लेंथ आली, इथं 0 आला, पुन्हा इथं 90 आणि इथं 180. ठीक आहे. म्हणून φ2 इथं 180 डिग्री आहे. ठीक आहे. आता किती फुल वेव्ह झाल्या? 1, 2, 3, 4, 5, 6. 6 फुल वेव्ह झाल्या. म्हणून एन काय असणार आहे तुमचा? 6. ठीक आहे. एन हा तुमचा 6 असणार आहे. φ1 0, φ2 180 डिग्री. आलं लक्षात? एन काय आला? एन म्हणजे फुल वेव्ह झाल्या 6, फेज अँगल स्टार्टचा 0 आणि एंडचा 180 डिग्री. ओके. नाऊ सी टू द कॅल्क्युलेशन पार्ट. तर आपण ते इथं पुट केलं त्या फॉर्म्युल्यात 2D इज इक्वल टू 6 into 20 दॅट इज n into लॅम्बडा प्लस φ2 minus φ1 दॅट इज 180 minus 0 upon 360 into लॅम्बडा दॅट इज 20. मग तुम्हाला डायरेक्टली डिस्टन्स मिळतं 65 मीटर. ओके. तुम्हाला डायरेक्टली डिस्टन्स मिळतं. तर हे सिम्पली कशा पद्धतीचं आहे? दिस मेजरमेंट बाय ईडीएम इज सेम ॲज बाय युजिंग द टेप. टेपनी पण तुम्ही मेजर केलं ना, समजा तुमच्याकडे 10 मीटरचा टेप आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला एक 12 मीटरचा डिस्टन्स मेजर करायचा आहे, तर तुम्ही नाही समजा तुमच्याकडे 10 मीटरचा टेप आहे आणि तुम्हाला 32 मीटर मेजर करायचं आहे. ठीक आहे. सपोज हे सिम्पली कसं आहे तुम्हाला सांगतो याचा सिनारिओ. सपोज इथून इथपर्यंत 32 मीटर आहे समजा आणि तुमच्याकडे टेप आहे 10 मीटरचा. ओके. मग तुम्ही काय करणार? मेजरमेंट घ्यायला गेल्यानंतर पहिला टेप टाकणार. इथून इथं आला तुमचा पहिला टेप. इथं झाला 10 मीटर. ठीक आहे. मग इथून पुन्हा मेजर केला. इथं समजा दुसरं 20 मीटर झालं. ठीक आहे. पुन्हा इथून टेप धरणार. इथं समजा पुढचा आला. अजून 10 मीटर टाकले. ठीक आहे. आणखी मग इथं तुमचा टेप संपला. पुन्हा एंड पॉइंटला तुम्ही धरणार. इथं ठेवला. ठीक आहे. म्हणजे हे समजा 4 वेळा झालं. 10, 10, 10, 10 असं 40 झालं. आणि मग हे जे काही लास्टचं डिस्टन्स आहे, हे जे काही लास्ट डिस्टन्स आहे, तुम्ही ते सेपरेटली मेजर केलं समजा. समजा ते इथं मेजर केलं. समजा ते 2 मीटर आहे. ठीक आहे. तर मग ह्याच्यात बघा ह्याच्यात कसं आहे, हा समजा 10 मीटरचा टेप आहे, तर तुम्ही काय करणार 10 इंटू किती वेळा फुल टेप घेतला? 1, 2, 3, 4. 4 टाईम तुम्ही फुल टेप घेतला. मग काय करणार तुम्ही 4 इंटू एका टेपची लेंथ किती आहे? 4 इंटू 10. हां? सर म्यूट झाला.
ओके. तर मग ह्याची लेंथ जर घ्यायची असेल, हा जर टेप तुमचा 10 मीटरचा आहे, हा टेप जर तुमचा 10 मीटरचा, हा 10, ठीक आहे. हा पण 10, ठीक आहे. तुमचा टेप संपतोय म्हणून तुम्ही उचलून पुढे घेताय, हा 10, ठीक आहे. हा पण 10, ठीक आहे. आणि मग जे शेवटचं डिस्टन्स राहिले सपोज ते 2 मीटर राहिलं. तर तुम्ही काय केलं, किती वेळा 10 आला? 1, 2, 3, 4. 4 टाईम 10 आलं म्हणून 4 × 10 आणि मग काय करणार? 4 × 10 प्लस इथं करणार. प्लस 4 × 10 प्लस 2 करणार. ओके. मग ह्याचं जे काही कॅल्क्युलेशन येईल 4 × 10 करणार प्लस 2 करणार. प्लस 2 का केला आपण? फ्रॅक्शन जो काय होता तो प्लस 2 केला आणि ह्याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे इज इक्वल टू 42 असं तुम्ही लिहिणार. ठीक आहे. म्हणजे तुमच्या वेव्हलेंथ, आता हे सेम वेव्हलेंथच्या भाषेत जर सांगायचं झालं तर 4 वेव्ह होत्या तुमच्या पूर्ण, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही 4 × 10 केलं आणि जी शेवटची वेव्ह होती 2 ती ऍड केली. हे जे शेवटचा पार्ट आहे ना, हा फ्रॅक्शन साठी येतो. ठीक आहे. हा जो पार्ट आहे हा फुल वेव्हलेंथसाठी आहे आणि हा जो पार्ट आहे हा फ्रॅक्शनसाठी, फ्रॅक्शनच्या कॅल्क्युलेशनसाठी. ठीक आहे. तर इंटरनल असे कॅल्क्युलेशन होत असतात. ठीक आहे. Now we come to the modulation part. Okay. Now we come to the modulation. As stated above, the EDM instrument involves the measurement of fraction lambda phi of the cycle. Okay. Just a minute. Okay. Now we will see the modulation. As stated above, the EDM instrument involves the measurement of the involve the measurement of fraction lambda phi. आता lambda phi जे आपल्याला शेवटचा फ्रॅक्शन होता ते आपण मेजर करतो of the cycle. The modern phase comparison technique are capable of resolving the better than the 1000 part of the wavelength. आता मॉडर्न जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते काय करतात, एक मॉड्युलेटेड और कॅरियर वेव्ह पाठवतात आणि त्याचं कॅल्क्युलेशन, म्हणजे आता आपण जे कॅल्क्युलेशन करतोय, जी काही शेवटची जी काही वेव्हलेंथ आपली बॅलन्स वेव्हलेंथ राहते ती मेजर करणं इट इज व्हेरी डिफिकल्ट. सो जे काही मॉडर्न इन्स्ट्रुमेंट आहे ते काय करतात, द EDM instrument involve the measurement of fraction lambda phi of the cycle. Modern phase comparison technique are capable of resolving the better than 1/1000 part of the wavelength. Assume plus or minus 10 mm to be accuracy required for the studying of the equipment. This must represent 1/1000 of the measuring wavelength. Okay. This means that lambda is equal to 10 into 1000 mm is equal to 10 meter, which is the maximum value. Okay. म्हणजे इथं थोडक्यात काय सांगितले, आता ही आपली मेजरिंग वेव्ह आहे. ठीक आहे. दिस इज अ मॉड्युलेटेड कॅरियर वेव्ह. ओके. आणि मेजरिंग वेव्ह, मग ह्यांनी काय करतात, दे विल ट्रान्समिट 2 वेव्हज ऍट अ टाइम. एक मॉड्युलेटेड कॅरियर वेव्ह
आणि एक मेजरिंग वेव्ह, अशा 2 वेव्हज ऍट अ टाइम पाठवतात आणि त्यांचं कॅल्क्युलेशन करतात. ओके, हे याच्यात सांगितले. मॉड्युलेशन म्हणजे 2 वेव्ह पास करणं. In order to increase the accuracy, it is desirable to use an extremely high frequency propagation. Okay, आता दोन वेव्हले आपण पाठवतो आणि मग त्यांचं कंपॅरिझन करतो. In order to increase the accuracy, it is desirable to use an extremely high frequency propagation. However, the available phase comparison technique cannot be used at the frequencies greater than the 5 into 10 raised to 8 hertz. Okay, which correspond to the wavelength lambda is equal to 0.6 meter. ओके, त्यांनी कुठली वेव्ह वापरायची ते सांगितलंय. द अवेलेबल फेज कंपॅरिझन टेक्निक कॅनॉट यूज. जे काही फेज कंपॅरिझन टेक्निक आहेत त्याचे काहीतरी लिमिटेशन्स आहेत. कॅनॉट यूज ऍट द फ्रिक्वेन्सीज ग्रेटर दॅन 5 into 10 raised to 8 hertz. 5 into 10 raised to 8 hertzच्या वरती ते वापरता येत नाहीत आणि विथ करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ दॅट इज 0.6 मीटर. ठीक आहे, हा सगळा थिअरॉटिकल पार्ट आहे. ऑन द अदर हँड, द लोअर फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू इन ऑफ रेंज 7.5 into 10 raised to 6 to 5 into 10 raised to 8, okay, hertz is not suitable for the direct transmission through the atmosphere because the effect of interference, reflection and fading and scatter. ठीक आहे, आता ह्यांनी काय सांगितलंय की 2 वेव्ह पाठवा, पण आपण आपलं काही लिमिटेशन आहे, जे काही आपल्याकडे आता अवेलेबल इन्स्ट्रुमेंट आहेत ते 5 into 10 raised to 8 हर्ट्ज पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीच्या पाठवू शकत नाहीत आणि 0.6 मीटर वेव्हलेंथ पेक्षा मोठ्या वेव्ह पाठवू शकत नाहीत आणि 7.5 into 10 raised to 6 to 5 into 10 raised to 8 ह्या फ्रिक्वेन्सी मधले जर वेव्ह आपण ह्या पण पाठवू शकत नाही. का तर ते जेव्हा आपण एन्व्हायरमेंट मध्ये म्हणजे आपल्या वातावरणात पास करतो तेव्हा इंटरफरन्स, रिफ्लेक्शन, फेडिंग आणि स्कॅटरिंग